नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही एकत्र येणार आहेत. ते कशा पद्धतीने येणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोघंही बदलापूरला गेलेले असतात आणि बदलापूरला गेल्यानंतर ते दोघं तिथं कशा पद्धतीने रोमॅन्टिक होत आहेत, एका आजींच्या घरी कसे जातात आणि जेव्हा ही बदलापूरची जी स्टोरी आहे, तिथले व्हिडिओ आहेत, हे या लावण्याकडे पोहोचत आहेत, तेव्हा लावण्य आणि त्यासोबतच इकडे जी वल्लरी आहे त्यांची अवस्था मात्र खूपच भारी झालेली आहे. त्यांची तोंड पाहण्यासारखी झालेली आहेत. मग लावण्य तो व्हिडिओ घेऊन इकडे वल्लरीकडे आलेली आहे आणि वल्लरीला म्हणत आहे की आता पाणी डोक्याच्या वरनं गेलेलं आहे, आता ही गोष्ट मी सहन करू शकत नाही असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे तो व्हिडिओ पाहून त्या दोघींनाही धक्का बसलेला असतो. अर्णव आणि ईश्वरी दोघंही आडोसा मिळतंय का कुठं पाहत असतात, कारण रात्र झालेली आहे. एवढ्या रात्रीचं गाडी बंद पडलेली आहे, जायचं कसं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. इकडे ईश्वरीच्या बाबांनाही काळजी वाटत आहे. त्यावेळेस एक आजी असतात, त्या आजींच्या घराकडे ते वाट काढत जातात. तेव्हा आजी म्हणत असतात की तुम्ही दोघं पळून आलाय का रे घरनं? नाही, लग्न करायचंय म्हणून पळून वगैरे आलेला आहात का, असं त्या आजी विचारत असतात. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे पाहते आणि म्हणते यांच्यासोबत पळून येऊन लग्न शक्यच नाहीये. एक वेळ ठरवून पण यांच्यासोबत कोण लग्न करणार नाहीये, पळून यायची तर लांबची गोष्ट आहे, असं ईश्वरी त्या आजींना सांगत असते. तेव्हा मात्र त्या आजी ज्या आहेत त्या पाहतच राहतात आणि म्हणतात की चला, नाही विचारलेलं बरं असतं, असं त्या आजींचं म्हणणं असतं. तुम्हाला कापडं देते, कापडं बदलून घ्या, कारण त्या दोघांचे कपडे पूर्ण भिजलेले असतात. आता पावसात, एवढ्या धो पडणाऱ्या पावसात दोघंही नाचलेले असतात आणि मग आजींनी दोघांनाही कपडे दिलेले असतात आणि आजींनी ईश्वरीला साडी दिलेली असते, तर इकडे अर्णवला धोतर आणि त्याचबरोबर तसला शर्ट दिलेला असतो. ते सगळं घालून अर्णव आणि ईश्वरी समोरासमोर येतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरी त्या साडीमध्ये खूपच सुंदर अशी दिसत असते, तर अर्णवही त्या कपड्यांमध्ये छान दिसत असतो. दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि दोघांनाही खरं तर धक्का बसलेला असतो, कारण हे सगळं काय आहे, हे सगळं कशा पद्धतीनं आहे, हे मात्र दोघांच्याही लक्षात येत नसतं. तर इकडे आता आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. अर्णव आणि ईश्वरी दोघंही बदलापूरला निघालेले असतात. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, म्हणजे आपण बदलापूरला? तेव्हा अर्णव सांगत असतो की हे बघ ईश्वरी, तो माझा मित्र आहे अरविंद, तर आपण त्याच्याकडे जाणार आहोत. तर डिजिटल मार्केटिंग बाबतीत तो खरं तर मास्टर आहे, परंतु त्याची आई आजारी असते ना, त्याच्यामुळं तो इकडूनच काम करतो, त्यामुळं तो मुंबईमध्ये काम करत नाही. या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की चालेल, कारण अर्णवच्या बरोबर जायचं आहे ही एकच गोष्ट तिला माहिती आहे आणि अर्णव सोबत आहे म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही. या गोष्टी ईश्वरीला चांगल्याच लक्षात असतात. इकडे बाबा आणि आई बोलत असतात. तेव्हा बाबा म्हणत असतात की का गं, आपण बोलणार आहे ना इशूशी, पण मला ना काही गोष्टी तुझ्याशी बोलायच्या आहेत. कसे आपल्याला राकेश आवडतो म्हणून आपण ईश्वरीचं लग्न त्याच्याशी लावतोय असं व्हायला नको. आपण ईश्वरीच्या मनात पण काय आहे का याचा विचार केला पाहिजे, असं त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेवढ्यातच ती आई म्हणत असते की मला माहिती आहे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही इशूकडून समजून घ्याल, इशूकडून ती माहिती व्यवस्थित काढाल, याबद्दल मला काही शंका नाही, असं बोलणं आईचं असतं. तेव्हा बाबा म्हणत असतात हो तरी पण ग. तेव्हा आई म्हणत असते की हो. त्यावेळेसच तिथे नमू आलेली असते. नमू आलेली पाहून नमू म्हणते काय बाबा, सरप्राईज, सांगितलं पण नाहीये. तेव्हा तिला असं वाटतं की इशूला सांगितलेलं आहे, मला सांगितलेलं नाहीये, असं तिला वाटत असतं, म्हणून ती चिडत असते. तेव्हा बाबा आणि आई दोघीही असतात. आई म्हणते की अगं तुम्हालाच काय, आमच्यासाठी पण त्यांचं हे सरप्राईजच होतं. आणि मग दोघंही हसत असतात. तेव्हा ती म्हणते की आई चहा बनवतीस का? मग इकडे सुप्रिया इकडे विचारते की तुमच्यासाठी पण बनवते थोडा. त्यांना मात्र काळजी वाटत असते, मग इशू कुठं आहे? तेव्हा नमू सांगते की ती अर्णव सरांसोबत क्लाउड किचनचं जे आहे ना, ती माहिती गोळा करायला बदलापूरला गेलेली आहे. अर्णव सरांचे एक मित्र आहेत आणि ते बदलापूरला असतात आणि ते आपलं जे क्लाउड किचन आहे ते सोशल मीडियावर कसं व्हायरल झालं पाहिजे काय, या सगळ्या गोष्टी ते शिकवणार आहेत. त्यासाठी इशू गेलेली आहे. अर्णव सरांबरोबर गेली. बाबांना प्रश्न पडतो म्हणजे इशू कोणासोबत गेलेली आहे? तेव्हा मात्र इकडे बाबांना आई सांगते की हे बघा, माझा ना पूर्ण विश्वास आहे आणि ते अर्णव सर आहेत ना, ते खूप चांगले आहेत, त्यामुळं काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, असं आई बाबांना सांगत असते, समजवत असते. तेव्हा बाबा म्हणत असतात हो बरोबर आहे, पण एवढ्या रात्री
एवढं लांब इशू गेलेले, त्यांना काळजी वाटत असते. इकडे अर्णव म्हणत असतो की आपण तिथे जाऊन भेटलो की बऱ्यापैकी आपल्या गोष्टी क्लिअर होणार आहेत, असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, मला ना एक गोष्ट कळतच आपण नाहीये ग्रो की करणार कशा आहोत. ही गोष्ट ईश्वरी अर्णवला विचारत असते. अर्णव तिला सांगत असतो की हो, बिझनेस कसा ग्रो होणार आहे, काय करायचं आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. तिथे गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होणार आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यांच्या दोघांवरती पाळत ठेवणारी एक व्यक्ती असते आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तो लावण्याने पाठवलेला एक हेर असतो. म्हणजे या दोघींकडे हेर पाठवलेला आहे आणि या दोघांकडे लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे. अचानक गाडी थांबते आणि ईश्वरी अर्णवला आधीच म्हणत असते की अर्णव सर, आपण या कोणत्या रस्त्याने चाललेलो आहे. तेव्हा अर्णवने तिला सांगितलेलं असतं की हा बदलापूरला जायला शॉर्टकट आहे, त्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत, असं अर्णवने तिला सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी ईश्वरी म्हणत असते, पण सर तुम्हाला माहिती आहे ना नीट रस्ता, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो, हो मला माहिती आहे सगळं, काळजी करू नकोस तू, असं त्याने तिला सांगितलेलं सुद्धा असतं. परंतु अचानक गाडी थांबते. अर्णवला ईश्वरी म्हणू लागते, सर इथे का थांबलो आपण. तेव्हा मात्र इकडे ईश्वरीने विचारल्यावर अर्णव म्हणतो, पुढे कॉफी शॉप आहे ना, तिथे जाऊन आपल्याला कॉफी घ्यायची. ईश्वरी डोक्याला हात लावते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की लावण्याला आता तो व्हिडिओ पाठवलेला असतो आणि जो राजू आहे ना तो कॉल करतो. राजू कॉल करतो आणि लावण्याला बोलत असतो की मॅडम, तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे. लावण्य म्हणते की ते दोघं आत्ता कुठं आहेत. तेव्हा तो सांगत असतो की बदलापूरच्या रस्त्याला निघालेले आहेत, एका शॉर्टकटने चाललेले आहेत, पण अचानक एका ठिकाणी गाडी थांबवलेली आहे आणि ते दोघं गाडीत आहेत. हे ऐकल्यानंतर लावण्या डोक्याला हात लावते. लावण्या म्हणत असते की हे सगळं काय आहे. तो व्हिडिओ जेव्हा ती पाहते तेव्हा मात्र ती पाहतच राहते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्णव गाडीतून खाली उतरतो. अर्णव म्हणतो की गाडी बंद पडली. हे ऐकल्यानंतर ईश्वरीला मात्र धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की आता काय करायचं सर. ईश्वरी विचारच करत असते. तिला कळत नसतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कशा पद्धतीनं मॅनेज करायच्या आहेत, हे मात्र तिला समजलेलं नसतं. त्यासोबतच इकडे आता ईश्वरी म्हणत असते, पण सर आता काय करायचं. अर्णव म्हणतो, मी पाहतो, इंजिनचा थोडा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे असं वाटत आहे, असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते, पण सर आता काय करावं लागेल आपल्याला. हे ईश्वरीचं बोलणं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, मी पाहतोय नक्की काय झालेलं आहे, कारण आता पाऊस पण यायला लागलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की काय होणार आहे, आपण एकतर अशा ठिकाणी आहोत, एवढ्या भयानक अशा ठिकाणी आपण आहोत आणि नक्की करायचंय काय, हाच प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की पाऊस येतोय. ईश्वरी गाडीत जाऊन लगेच बसते. मोबाईल भिजतोय तिचा, याची तिला काळजी वाटत असते आणि ईश्वरी मात्र गाडीपर्यंत पोहोचलेली असते. गाडीत जाऊन बघते, तिचा मोबाईल पूर्णच भिजलेला असतो. तिला आता कळतच नसतं की आता करू काय, या सगळ्यातून मार्ग कसा काढू, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की अगं बाहेर ये. ईश्वरी काही बाहेर यायला तयार नसते. जो राजू आहे त्याचं एकच काम असतं की ते म्हणजे आता व्हिडिओ आणि फोटो काढायचं आणि मग तो फोटो काढायला घेतो. ईश्वरी आणि अर्णव, आता ईश्वरी गाडीत बसलेली आहे आणि अर्णव आहे तो बाहेर आहे. ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. ईश्वरी म्हणत असते, सर कुठं गेले. तिला कळतच नसतं की नक्की अचानक अर्णव कुठं गायब झालाय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र पाहते तर काय, अर्णव बाहेर पावसात असतो. त्याने ब्लेजर काढून ठेवलेलं असतं आणि तो अक्षरशः त्या पावसामध्ये नाचत असतो आणि त्यासोबतच तो उड्या मारत असतो. ईश्वरी पाहते तर तिला धक्का बसतो. ती म्हणत असते, काय आहे हे, ASRच आहेत ना, म्हणजे नक्की काय आहे. हे अर्णव राजेश शिर्के, सात्विका फॅशनचे CEO, एवढा सिन्सिअर हा माणूस, म्हणजे आज मी त्यांचं नवीनच रूप पाहते, हा प्रश्न ईश्वरीला पडतो. ईश्वरी मात्र पाहत असते. तिला कळत नाहीये की काय करू, या सरांचं काय करायचंय, हे असे कसे आहेत, हाच विचार तिच्या डोक्यात चालू झालेला असतो. तेव्हा मात्र ईश्वरी जी आहे ती पाहत असते. अर्णव वेड्यासारखा नाचत असतो. पाऊस तर वेड्यासारखा पडतच असतो, पण त्याहीपेक्षा अर्णव जो आहे तो वेड्यासारखा नाचत असतो. अर्णवला कळतच नसतं की हे सगळं काय घडतंय.
अर्णव फक्त आणि फक्त नाचत असतो. त्याच्यासाठी हा जो पाऊस असतो तो खूप वेगळा असतो. एकतर आज या पावसामध्ये ईश्वरी त्याच्यासोबत असते. अजूनही त्याने ईश्वरीला त्याच्या मनातली गोष्ट सांगितलेली नसते. ईश्वरी मात्र अर्णवला असं पाहून तीही खुश झालेली असते. तिलाही भारी वाटत असतं. परंतु अर्णव हे जे काय करत आहे ते पाहून ईश्वरी मात्र म्हणत असते की हे खरंच ग्रेट ASRच आहेत ना. म्हणजे मला प्रश्न पडतोय की हे खरंच ASR असू शकतात का? ते असं कसं वागू शकतात? म्हणजे आत्तापर्यंत मी त्यांना जे पाहिलेलं होतं ते वेगळे ASR होते आणि आत्ताचे जे आहेत ते वेगळे आहेत, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळं घडतंय आणि आत्ता मला ASR हे जे दिसत आहेत ना हे वेगळं रूप आहे त्यांचं, असं ईश्वरी स्वतःच्याच मनाला सांगत असते. तेव्हा मात्र ईश्वरीला खूप छान वाटत असतं. फायनली या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं घडतील असं तिला वाटलंच नव्हतं. अर्णव सर असे पावसात नसतील हा गोष्टीचा अंदाज तिला कधी आलाच नव्हता. म्हणजे आता ईश्वरी खरं तर आपण कधीच पावसात भिजलेलो नाही, आपण लहान असताना पावसात भिजायचो, आता काय पावसात भिजायची गरज आहे, या विचारांवरच ते. परंतु अर्णव मात्र पावसात नाचत असतो, तो भिजत असतो, या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग गाडीच्या जवळ येतो आणि ईश्वरीला म्हणतो की ये बाहेर ये. ईश्वरी म्हणत असते अहो अर्णव सर काय आहे हे, मी काय बघतेय तुम्ही आणि असे असं ईश्वरीला तो बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते नाही सर पाऊस येतोय, मी नाही येणार आहे आणि पावसात भिजायचंय का, पाऊस किती पडतोय, वेड्यासारखा पाऊस पडतोय, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की चल बाहेर चल, भारी वाटतंय आणि असंच भिजायचं असतं ना पावसात, वेगळं काय आहे याच्यामध्ये, असं तो ईश्वरीला सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरीलाही धक्का बसलेला असतो. हे ग्रेट ASR असे कसे आहेत हा प्रश्न तिला पडलेला असतो. ती नाही नाही म्हणत असते. तेव्हा अर्णव मात्र ऐकत नाही, ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला खेचतच पावसामध्ये घेऊन जातो. अर्णवच्या या वागण्यामुळं खरं तर ईश्वरीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की हे काय आहे, हे अर्णव सर असे कसे आहेत, असं कसं वागू शकतात, हा प्रश्न ईश्वरीच्या पुढे असतो. ईश्वरी मात्र शांतपणे आता बाहेर आलेली असते. अर्णव मात्र वेड्यासारखा नाचत असतो आणि ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. ईश्वरीला फक्त एकच प्रश्न असतो की हे अर्णव सरच आहेत ना. मग अर्णव नाचत आहे आणि तो ईश्वरीकडे पाहतो. त्याच्या लक्षात येतं की ईश्वरी नाहीये नाचत, म्हणजे आपण जे वेड्यासारखं वागतोय ह्याला माकडचाळे तर कोणी म्हणणार नाहीये ना. म्हणून अर्णव थांबतो आणि तो ईश्वरीकडे पाहतो. तेव्हा ईश्वरी नाचायला सुरुवात करते आणि मग दोघंही त्या पावसामध्ये नाचत असतात, अगदी बेधुंद होऊन नाचत असतात. त्या दोघांना सुद्धा छान वाटत असतं आणि फायनली ते दोघंही आता खुश असतात. त्यांना दोघांनाही एवढं भारी वाटत आहे की या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्यामुळं ते दोघंही आता सध्या खुश तर झालेले असतातच, पण त्याचबरोबर ते दोघंही तेवढेच आनंदाने अगदी बागडत असतात. ते लहान मुलांसारखे खेळत असतात. त्यांना त्याच गोष्टीचं कौतुक वाटत असतं, नवल वाटत असतं. आणि अर्णव मग ईश्वरीचा हात हातात घेतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की हे बघ. ईश्वरीचा हात हातात घेऊन त्याने ईश्वरीला एक तिथे हात हातात घेऊन तिच्याकडून वचन घेतलेलं आहे जणू असं वाटत असतं. आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की नाच. आणि मग ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांच्या हातात हात देतात आणि नाचायला सुरुवात करत असतात. पुन्हा त्यांचं नाचणं सुरूच होतं, ते काही थांबत नसतात. आणि इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीचा हात हातात घेऊन नाचत आहे. ही गोष्ट ईश्वरीसाठीही खूपच जबरदस्त अशी असते की तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की अर्णव सर माझ्याशी अशा पद्धतीने वागतील, अर्णव सर माझ्याशी अशा पद्धतीने बोलतील. तिला कधीच वाटलं नव्हतं, कारण अर्णव कसा आहे हे तिला माहिती होतं. स्ट्रिक्ट, म्हणजे अगदी हिटलरसारखा हा अर्णव आहे. पण प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र भारी घडत आहे ज्याचा विचारच आपण केलेला नाहीये, आणि ती म्हणजे तो जो राजू आहे ना तो फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय. म्हणजे बघा तुम्हाला पटतंय का ते, राजू फोटो आणि व्हिडिओ काढतोय तेव्हा तो पावसात मोबाईल पकडतोय. ईश्वरीच्या मोबाईलवरती 4 थेंब पावसाचे पडले, तर ईश्वरीचा जो मोबाईल आहे तो बंद पडला. अर्णवच्या मोबाईलला रेंज नाही आहे, पण इकडे त्या राजूचा फोन मात्र आरामात लागतोय. राजू जो आहे तो आरामात तिथे त्या पावसामध्ये मोबाईल पकडून तो व्हिडिओ काढतो या दोघांचे. म्हणजे हे सगळं काय आहे, हे असं होऊ शकतं का, कसं शक्य आहे. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी यांचा डान्स सुरू असतो. अर्णवने ईश्वरीचा हात हातात घेतलेला असतो
आणि दोघांचा कपल डान्स म्हटलं तरी चालेल तो सुरू झालेला असतो. दोघंही अगदी बेधुंद होऊन नाचत असतात, गात असतात, बागडत असतात. दोघांनाही खूप छान वाटत असतं. फायनली तो दिवस आलेला असतो आणि मग ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहत असतात. अर्णव म्हणत असतो की मला नाही माहिती मी कधी पावसात भिजलेलो होतो आणि आत्ता मी इतका पावसात का भिजतोय. फक्त हा जो पाऊस आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, असं अर्णवचं बोलणं असतं. ईश्वरीचा हात हातात घेऊन त्यांनी रोमॅन्टिक होत दोघांनी कपल डान्स केलेला असतो. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या पाठीला पाठ लावून असे उभे असतात आणि त्या पावसाचा आनंद घेत असतात. चिंब भिजलेले असतात, थोडेही ते बाकी नसतात, पूर्ण भिजलेले असतात आणि मग दोघांनाही खूप छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर तो जो राजू आहे ती मगाशी मी म्हणलेलं तसं सेम, म्हणजे आता स्पष्ट दिसतंय की त्याच्या मोबाईलवरती पाणी पडतंय. म्हणजे असा कोणता मोबाईल आहे मला तर ना प्रश्न पडला आहे. म्हणजे जर असेल असा कोणता मोबाईल ज्याच्या पावसात त्याला पकडला पाण्यात बुडवला तरी त्याला काय होत नाही, तर आपल्याला पण घ्यायला काही हरकत नाही आहे ना असा मोबाईल. कारण आपल्याला नेहमीच टेन्शन येतं की आता पाण्यात पडणार आहे, पावसात भिजेल किंवा कुठेतरी टेबलवर पाणी आहे ते पाणी मोबाईलमध्ये जाईल. पण इथे काय टेन्शनची गरजच नाही. अर्णव आणि ईश्वरी दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. अर्णव म्हणत असतो की आता कसं वाटतंय. ईश्वरी सांगत असते की छान वाटतंय. अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही भारी वाटत असतं आणि दोघंही छान असे रोमॅन्टिक झालेले असतात. त्यानंतर अर्णव ओंजळीमध्ये पावसाचं पाणी जमा करतो आणि मग ईश्वरीला ते पाणी तिच्या हातांमध्ये देतो. ईश्वरी पण ओंजळ करते आणि अर्णवच्या हातातलं ते पाणी हातांमध्ये घेते. त्याचवेळी ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत आणि मग अर्णव सांगत असतो की हा पाऊस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. सांगून टाकू का मी हिला सगळं, असं अर्णवच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अर्णव विचार करत असतो की मी सांगू का, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल ना, असं त्याला वाटत आहे. आणि मग तो ईश्वरीला सगळं सांगण्याचा विचार करत आहे. तेव्हा मात्र इकडे अर्णव त्याचबरोबर ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, मला ना तुमचं हे नवीनच रूप पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने असाल असा विचारही मी कधी केलेलाच नव्हता, असं ईश्वरी बोलत असते. तेव्हा मात्र अर्णव सांगत असतो म्हणजे, आणि हा माणूस तर इतका खुश झालेला असतो की त्याला ईश्वरी आणि अर्णव या दोघांचेही असे वेगवेगळे फोटो काढायला मिळत असतात. म्हणजे इतक्या रोमॅन्टिक पोजमधले ते फोटो असतात ना की ते बघितल्यानंतर लावण्याची तर वाटच लागणार असते, कारण त्या माणसालाच इतका आनंद होत असतो की खरंच भारी आहे सगळं. कारण एवढे छान फोटो आपल्याला मिळालेले आहेत. आपण आजचं काम मॅडमचं परफेक्ट केलेलं आहे, त्यामुळं आपल्याला पेमेंट ही परफेक्टच मिळणार आहे असं त्याला वाटत असतं. पण त्याला कुठं माहिती तो लावण्याचं काम करतो आणि जर लावण्य पिसाळली तर काय होऊ शकतं हे त्या बिचाऱ्याला माहीतच नाही आहे. त्याचं पेमेंट मिळणार का नाही हे सगळं त्या गोष्टींवर डिपेंड असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की लावण्या तो जो व्हिडिओ आहे तो घेते आणि वल्लरीकडे जाते आणि वल्लरीला सांगू लागते, मामी हे बघा हे काय आहे, याचा अर्थ काय आहे, असं म्हणत ती जी आहे ती आता वल्लरीकडे आलेली आहे आणि वल्लरीला दाखवते. वल्लरी म्हणत असते, खरंच पाणी आता डोक्यावरनं गेले, आता आजच काहीतरी करावं लागणार आहे, असा प्लॅन आता वल्लरीने केलेला असतो. म्हणजे नक्की अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात आता तिला वादळ आणायचं आहे, पण ते वादळ कसं आणायचं हा मोठा प्रश्न तिच्या पुढे उभा असतो. त्याचवेळी लावण्या तिला म्हणत असते की काय झालं मामी. तेव्हा ती म्हणत असते, आजच मी या सगळ्याचा बंदोबस्त करते, असं तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र लावण्या तिच्याकडे पाहत राहते. इकडे अर्णव आणि ईश्वरी कुठेतरी अडोसा मिळत आहे का हे बघत एका आजींच्या घराच्या जवळ येऊन पोचलेले असतात. आणि ईश्वरी त्या आजींना म्हणत असते की आजी पाऊस खूप येतोय, आमची गाडी बंद पडली. त्या आजीचं मात्र एकच सुरू असतं, तुम्ही घरातनं पळून वगैरे आला नाही आहे ना. नाही, पळून आला असेल तर मी खोली देणार नाही आणि जागा राहायला देणार नाही, असं आजीचं म्हणणं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की पळून आणि यांच्याबरोबर येऊन लग्न करायचं, अहो ठरवून सुद्धा मी यांच्याशी लग्न करू शकत नाही आहे, हे ईश्वरी नकळतपणे बोलून जाते. आणि अर्णव मात्र दुखावला जातो. त्याला वाईट वाटतं की हे सगळं काय आहे, मी सिंदूर अशी का बोलत आहे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि त्याला मात्र काळजी वाटत असते. मग त्या दोघांनाही आजी ज्या आहेत त्या कपडे देतात आणि त्यांना म्हणतात की मी तुम्हाला कापडं देते आणि तुम्ही ती कापडं बदलून या. आणि मग अर्णव आणि ईश्वरींचा नवीन लुक आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी आता वेगळ्या लुकमध्ये असतात. अर्णवने धोतर नेसलेलं असतं तर इकडे ईश्वरीने साडी नेसून ती आलेली असते. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याच वेळी त्या दोघांनाही भारी वाटत आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत
आणि तरीही आपण या लुकमध्ये आता आलेलो आहे. दोघंही एकमेकांना पाहून खुश झालेले असतात. खरंच त्यांचा तो जो लुक असतो तो खूपच छान असा असतो आणि फायनली या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने घडत असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.